नमस्कार, मी गुरुप्रसाद. तुम्ही लोकमत पाहताय आणि न्यूज अँड व्ह्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर. आणि न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आज आपण बोलतोय ज्या लाईनवर, ती लाईन अशी आहे की शिवसेनेला ब्रिगेडची साथ, फायदा की तोटा. आजची ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संभाजी ब्रिगेडसोबत गेली आहे. म्हणजेच संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती झालेली आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये हे दोन पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवतील आणि मेळावे घेतील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. शिवसेना संभाजी ब्रिगेडसोबत का गेली किंवा संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत का गेली, दोघांनाही आत्ताच एकमेकांची गरज आहे असं का वाटलं, पुढच्या राजकीय शक्यता काय आहेत, या सगळ्यावरती आपण बोलूयात. आणि त्यासाठीच आपण लाईव्ह आलोय. आपण एक प्रश्नसुद्धा पोल बॉक्समध्ये दिला आहे, त्याची आठवण करून देऊयात. संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेला फायदा होणार का, ही खरं तर आपली आजची चर्चेची लाईन आहे. आणि याच लाईनवर आपण पोलसुद्धा क्रिएट केला आहे. हो, नाही आणि सांगता येत नाही असे 3 पर्याय दिलेले आहेत. तर तुमचं मत तिकडे नक्की नोंदवा. आपण या चर्चेच्या शेवटी पोलचा निकाल काय लागतोय हे सुद्धा प्रेक्षकांना सांगूयात. सर, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणं, तेही या वेळेला, म्हणजे शिवसेनेतनं एक गट फुटून आता एकनाथ शिंदेच भाजपसोबत सत्तेत आलेले आहेत आणि मुख्यमंत्री बनलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडचं असं महत्त्व काय आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना संभाजी ब्रिगेडला सोबत घ्यावं असं वाटलं? त्याआधी उद्धव ठाकरेंचा बाईट आहे का आपल्याकडे? उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली नाही अजूनपर्यंत. येते ती, म्हणजे आपल्याकडे म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. ओके, ती आल्यावरती आपल्याला प्रेक्षकांना दाखवायची आहे. मग त्यातनंही कळेल की शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची गरज का आहे आणि संभाजी ब्रिगेडला शिवसेनेची गरज का होती आणि आहे आणि असेल. 2 गोष्टी आहे. महाराष्ट्रामध्ये आज शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड जोडली जाणे याचा अर्थ संभाजी ब्रिगेड काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये आली असा होत नाही. मी पुन्हा सांगतोय, आज संभाजी ब्रिगेड शिवसेनेबरोबर गेली, ती मित्र पक्ष म्हणून गेली आहे, शिवसेनेच्या कोट्यातला मित्र पक्ष. उद्या शिवसेना महाविकास आघाडीमध्ये राहिली तरी संभाजी ब्रिगेड शिवसेनेला सोडणार नाही. पण उद्या जर का शिवसेना पुन्हा भाजप बरोबर गेली, म्हणजे कोणती शिवसेना? ठाकरेंची शिवसेना, मातोश्रीची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, ही जर का पुन्हा भाजप बरोबर गेली तर संभाजी ब्रिगेड शिवसेनेपासून वेगळी होईल. हे मी तुम्हाला आज सांगतोय. आता तुर्तास संभाजी ब्रिगेड शिवसेनेबरोबर येणे म्हणजे नेमकं काय होणे आहे याचा जरा आपण सविस्तर आढावा घेऊया. एक तर संभाजी ब्रिगेड, आजची जी संभाजी ब्रिगेड आहे जिने शिवसेनेबरोबर मित्रपक्ष म्हणून युती केलेली आहे, ती संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष आहे. दुसरी संभाजी ब्रिगेड जी आहे, प्रवीण गायकवाड यांची किंवा श्रीमंत कोकाटे यांची किंवा आणखी त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची, ती सामाजिक संघटना आहे. संभाजी ब्रिगेड 2 आहे. मराठा सेवा संघाची एक विंग म्हणून संभाजी ब्रिगेड ही आधी तयार झाली. संभाजी ब्रिगेड साधारणतः 90च्या काळामध्ये जेव्हा मराठा सेवा संघाची एक विंग म्हणून कार्यरत होती, जेव्हा ती रजिस्टर्ड नव्हती, तेव्हा नेतृत्व कोण करत होतं माहितीये? आता जे शिंदे गटाचे खासदार आहेत शिवसेनेचे, हेमंत पाटील हिंगोलीचे, ते नेतृत्व करत होते. तेव्हाच जिजाऊ ब्रिगेड ही एक दुसरी विंग विदिन मराठा सेवा संघ त्या अंतर्गत काम करत होती. तिची अध्यक्षा म्हणून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री महल्ले पाटील ह्या जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या तशा अध्यक्षा होत्या. आता हे दोघेही नवरा बायको, हेमंत पाटील असेल, राजश्री पाटील असेल, हे आधी शिवसेनेमध्ये आणि आता शिंदे गटामध्ये आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे आता खासदार आहेत शिंदे गटाचे शिवसेनेचे. हा इतिहास झाला. मराठा सेवा संघ जी आहे ही एक अशी सामाजिक संघटना आहे जी मराठा आणि मराठ्यातल्या पोटजाती, मग त्यामध्ये कुणबी, आणि कुणबीमध्ये सुद्धा 5 प्रकार येतात, अशा सर्वांना एकत्र करणारी एक बहुजन मराठा असं कॅडर उभं करणारी एक संस्था साधारणतः 90च्या सुरुवातीला स्थापन झाली. ती पुरुषोत्तम खेडेकर हे जे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी ती स्थापन केली. आधी ऑफिसर्स लॉबी म्हणून ही पॅरलली जात होती
मराठा महासंघाच्या, कारण मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ अण्णासाहेब पाटलांच्या निधनानंतर त्यावरती ॲडव्होकेट शशिकांत पवार जे मुंबईतलेच होते त्यांनी कब्जा मिळवला आणि जितके म्हणून वेगवेगळ्या खात्यांमध्ये मराठा अधिकारी असतील त्यांचे एक संघटन त्यांनी पॅरलली, अधिकाऱ्यांचं संघटन आणि दुसरीकडे सामाजिक संघटन, समाजातल्या सर्व लोकांना घेऊन अशा पद्धतीनं एक प्रस्ताव उभं केलं आणि त्याला छेद देण्यासाठी म्हणून मग मराठा सेवा संघ हा पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापन केला, ज्यामध्ये मराठा म्हणजे 96 कोळी मराठे आलेत, कुणबी आलेत, कुणब्यांमध्ये सुद्धा प्रकार आले, तिरळे, घाटोळे, धनोजे, खैरे, त्यानंतर असे वेगवेगळे प्रकार आले. तर असे 5 प्रकार त्यामध्ये आले आणि प्लस मग कालांतरानं मराठा सेवा संघाचा विस्तार असा झाला, मग उत्तर महाराष्ट्रामध्ये आलं, मग लेवा पाटील समाज आला, गुजर पाटील समाज आला. उत्तर महाराष्ट्रातले जे मराठे आहेत, धुळे वगैरे किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये असे बरेचसे जोडले गेले, नाशिकमध्ये. पण खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाला जी लीड मिळाली मराठवाड्यामध्ये ती मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमुळे मिळाली. संभाजी ब्रिगेडचं जे संघटन होतं ते छावाच्या पॅरलल मराठवाड्यामध्ये पसरत गेलं आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा जेम्स लेनचं प्रकरण खूप मोठं झालं 2004 मध्ये आणि भांडारकर इन्स्टिट्यूटवरती पुण्यातला हल्ला झाला आणि त्यामागे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेड एकाएकी नावारूपाला आली, चर्चेत आली. संभाजी ब्रिगेडचं प्रस्थ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विश्वामध्ये निर्माण झालं आणि एक न्यूसन्स व्हॅल्यू संभाजी ब्रिगेडची तेव्हापासून आहे की संभाजी ब्रिगेडचा जो कार्यकर्ता आहे तो छत्रपती शिवरायांचा विचार असेल, त्यांची कामं असतील त्याच्याशी किंवा त्यातला कुठल्या वादाशी तडजोड करणार नाही. आणि मग एक मोहीम सुरू झाली की एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, दुसरीकडं जो वारसा आपल्याला लागलेला आहे फुले शाहू आंबेडकरांचा तो विचार घेऊन संभाजी ब्रिगेड काम करते आणि एक प्रेशर ग्रुप संभाजी ब्रिगेडनं हा असा तयार केला पुरुषोत्तम खेडेकरांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मग त्यामध्ये प्रवीण गायकवाड असतील, श्रीमंत कोकाटे असतील, गंगाधर बनबरे असतील, मनोज आखरे, आता जे जो राजकीय पक्ष आहे संभाजी ब्रिगेड ज्यांनी आज शिवसेनेबरोबर मित्रपक्ष म्हणून युती केली त्याचे अध्यक्ष आहेत ते, असे अनेक कार्यकर्ते यांनी एक प्रेशर ग्रुपचं काम केलं की शिवरायांच्या बाबतीत जे काही आक्षेपार्ह लिखाण किंवा विधानं किंवा प्रवचनं किंवा काही शाहिरांनी लोकांमध्ये गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज समजमध्ये आणायचे. जसं की त्याचं एक मोठं यश मिळालं की दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. हे पुस्तकातला जो धडा होता किंवा जो उल्लेख होता तो सगळ्याच्या सगळा महाराष्ट्र सरकारनं वगळला. त्यासाठी वसंतराव पुरके माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसली. नंतर मग दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे सेवक होते, गुरु नव्हते असं झालं आणि मग धडा वगळल्यानंतर दादोजी कोंडदेवांचा पुतळा सुद्धा पुण्यातल्या लाल महालातनं हटवला गेला. त्याच्यावरही राज्य सरकारनं कुठला आक्षेप घेतला नाही आणि तत्सम अनेक बाबींमध्ये मग इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, इतिहास नव्यानं मांडला गेला पाहिजे, खरा इतिहास पुराव्यानिशी आला पाहिजे, ही एक मोहीमच आता सुरू झालेली आहे. हे मी यासाठी सांगतोय की संभाजी ब्रिगेडमुळं महाराष्ट्रात काय सामाजिक बदल किंवा स्थित्यंतर आली या मधल्या काळामध्ये. आणि मग 2016 हे असं वर्ष आलं की जेव्हा संभाजी ब्रिगेडची 2 शक्ल झाली. एक ज्यांच्यामुळे रजिस्ट्रेशन झालं होतं संभाजी ब्रिगेडचं ते प्रवीण गायकवाड हे वेगळे झाले. त्यांच्याकडं रजिस्ट्रेशनची सनद आहे म्हणून त्यांनी आपली संभाजी ब्रिगेड आपल्याकडे ठेवली. पण संभाजी ब्रिगेडची जी पितृसंस्था आहे मराठा सेवा संघ पुरुषोत्तम खेडेकरांचा, त्यांनी आपली जी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे सामाजिक संघटना होत नाही म्हटल्यावरती राजकीय पक्ष केला 2016 मध्ये. आणि मग आता पॅरलल 2 संभाजी ब्रिगेड आहे. खूप कमी लोकांना यातला फरक कळतो. पण दोघांची विचारसरणी एक आहे. विचारसरणी एक आहे. दोन्ही संस्था ज्या आहेत म्हणजे संभाजी ब्रिगेड एक सामाजिक संस्था, सामाजिक संघटन म्हणून प्रवीण गायकवाडांचं, श्रीमंत कोकाटेंचं आहे. ते फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हाच विचार घेऊन जात आहेत आणि हेही हाच विचार घेऊन जात आहेत. फक्त यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना त्याची उजळणी नव्यानं व्हायला पाहिजे. जेव्हा राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड पुढे येतो गुरु,
तेव्हा संभाजी ब्रिगेडची जी पितृसंस्था आहे मराठा सेवा संघ आणि त्याचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत पुरुषोत्तम खेडेकर यांचा एक इतिहास आहे. ते स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदी होते. प्लस त्यांच्या पत्नी ज्या आहेत रेखा खाडेकर ह्या भाजपच्या 3 वेळेच्या आमदार होत्या चिखलीमधनं. आता श्वेता महाले पाटील आहेत, त्याच्या आधी राहुल मोंद्रे होते. तर 1995ला रेखाताई खेडेकर ह्या भाजपच्या तिकिटावरती चिखलीमधून निवडून आल्या, पुन्हा 99ला निवडून आल्या, पुन्हा 2004ला निवडून आल्या. म्हणजे तेव्हा मुंडेंचा तो प्रयोग होता की जितके म्हणून बहुजन विचारसरणीचे मराठा नेते आहेत त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न हा गोपीनाथ मुंडेंचा राहिला. गोपीनाथ मुंडे असतील किंवा मग तुमचे भाऊसाहेब फुंडकर म्हणजे पांडुरंग फुंडकर दिवंगत कृषी मंत्री ते असतील, यांचा असा प्रयत्न होता की जेवढे काही बहुजन विचारसरणीचे मराठा केडर किंवा नेते आहेत त्या सर्वांना भाजपसोबत जोडणं. मग त्याचाच भाग म्हणून उदयनराजे भोसले किंवा संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरचे हे गोपीनाथ मुंडेंबरोबर जोडले गेले आणि मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर सुद्धा जोडले गेले. आणि 1995 मध्ये पुरुषोत्तम खेडेकरांच्या पत्नी रेखा खेडेकर यांना भाजपनं चिखलीचं तिकीट दिलं. त्या आमदार झाल्या, 1999ला आमदार झाल्या, 2004ला आमदार झाल्या, पण 2009ला त्यांचा पराभव झाला आणि मग तेव्हापासून त्या निवृत्त आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की संभाजी ब्रिगेड आजची जी शिवसेनेबरोबर चालली ही संभाजी ब्रिगेड स्वतः जरी भाजप बरोबर जोडलेली नसली तरी या संभाजी ब्रिगेडचे जे संस्थापक आहेत ते भाजपशी जोडले गेलेले, हे भाजपशी आधी जोडले गेलेले होते. त्यांच्या पत्नी भाजपच्या 3 वेळा आमदार होत्या. आता स्वतः पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठावादी बहुजनवादी विचार आणि त्यावरती बरंच विपुल लेखन केलेलं आहे पुस्तिकांच्या बाबतीमध्ये. आणि मग ते लेखन जे आहे ते वेळोवेळी हे सनातन्यांच्या विरोधात, कट्टर सनातनी असतील किंवा हिंदुत्ववादी असतील यांच्या विरोधात ते लिखाण राहिलं आहे. खास करून ब्राह्मण्यवादा विरोधात त्यांचं लिखाण राहिलेलं आहे. आणि म्हणूनच RSSच्या विचारसरणीच्या विरोधात काम करणारा एक कार्यकर्ता किंवा चळवळ्या किंवा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किंवा संभाजी ब्रिगेडचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख झाली. आता एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर आणि दुसरीकडं RSS विरोध हा घेऊन जर का संभाजी ब्रिगेडची पार्श्वभूमी असेल तर मग प्रबोधनकार ठाकरे हे जे व्यक्तिमत्व आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याकडं पुरुषोत्तम खेडेकरांचं लक्ष गेलं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष गेलं, त्यांच्या सहकाऱ्यांचं लक्ष गेलं. आणि त्यावरती जेव्हा काम केल्यावर लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे नावाची अशी व्यक्ती होऊन गेली की ज्यांनी ब्राह्मण्यवादावरती सर्वात जास्त कडाडून टीका, विरोध, आरोप केलेले आहेत किंवा समाजासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केला की व्रतवैकल्प, पूजा पाता, आरती यामध्ये काही पडलेलं नाहीये. तुम्हाला तुमचं हिंदुत्व जे आहे ते व्यवहारी हिंदुत्व घेऊन जगावं लागेल. आणि तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ब्राह्मण्यवादाच्या विरोधात तुमचं हिंदुत्व गेलं तर ते बहुजनांमध्ये व्यवहारी हिंदुत्व म्हणून ते पसरेल. आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंनी ती लाईन जेव्हा घेतली की प्रबोधनकारांचं हिंदुत्व हे आता शिवसेनेचं नवं हिंदुत्व आहे, तेव्हा 5-6 महिन्याआधीच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यामध्ये बोलणी सुरू झाली होती. आणि मराठा नेते शिवसेनेतले फार कमी लोकांना माहिती आहे, ते स्वतःला म्हणून घेत नाहीत म्हणून कळतही नाही, सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांनी आता संभाजी ब्रिगेड जी पुरुषोत्तम खेडेकरांची आहे, जो राजकीय पक्ष 2016 मध्ये झाला आहे नोंदणीकृत, ती संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांची आज युती झालेली आहे. याचे फायदे तोटे मी नंतर सांगणार आहे, पण आज जो क्लॉज झाला युतीचा त्यामध्ये मुख्य क्लॉज काय तो मी सांगतो. आज संभाजी ब्रिगेडनी शिवसेनेला जे करारपत्र दिलेलं आहे युतीचं त्यामध्ये 2 गोष्टी म्हटलेल्या आहेत. एक, आमची युती शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून आहे. महाविकास आघाडी सोबत युती केलेली नाही, शिवसेनेसोबत केली, शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेसोबत केलेली आहे. म्हणजे शिवसेना एकटी असेल असं अज्युम करून केलेली युती. म्हणजे उद्या जर का महाविकास आघाडीतनं शिवसेना कोणती, मातोश्रीची, त्याचा वाद सुप्रीम कोर्टात चाललाय ना, म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही जर का वेगळी झाली महाविकास आघाडी मधनं तरी संभाजी ब्रिगेडला हरकत नाही. पण शिवसेनेनं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं
भाजप बरोबर जर का भविष्यात पुन्हा युती केली तर संभाजी ब्रिगेड युतीबाबत फेरविचार करेल असं पत्र आज संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेला दिलं. शिवसेनेनं त्यावरती होकार दिला आणि मग शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड ही शिवसेनेबरोबर युती करून बसलेली आहे. आता यामध्ये या संभाजी ब्रिगेड विषयी सांगताना अनेक वेळा मी हा वाद यासाठी सांगितला की संभाजी ब्रिगेड म्हटलं की अनेकांना वाटतं की प्रवीण गायकवाडांची संभाजी ब्रिगेड का, किंवा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांची संभाजी ब्रिगेड का. तर तसं नाही. ही जी संभाजी ब्रिगेड आहे ही पुरुषोत्तम खेडेकरांची संभाजी ब्रिगेड आहे. हा राजकीय पक्ष आहे 2016चा. त्याची पार्श्वभूमी मी सांगितली. आणि एक टीका संभाजी ब्रिगेडवरती ही पण होते की संभाजी ब्रिगेड आजवर राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम म्हणून राहिली आहे. बी ग्रेड किंवा बी टीम ती यासाठी की 2004च्या जेम्स लेन प्रकरणामध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस RR पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जेम्स लेन प्रकरण एनकॅश करत होती. कारण जेम्स लेनच्या पुस्तकावरती शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया असं त्या पुस्तकाचं नाव होतं, ज्यावर मी पण बरंच लिखाण केलंय. तर हा वाद जेव्हा आला तो वाद आल्यानंतर मग एकीकडं RR पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, कारण ते गृहमंत्री होते तेव्हा, त्यांनी 2004च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जेम्स लेनचं प्रकरण राष्ट्रवादीने एनकॅश केलं. आणि तेव्हा सामाजिक दृष्ट्या राष्ट्रवादीला नकळत जे काय असेल ते मदत करण्याचं काम हे पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडनी केलं. आजही दुसरी संभाजी ब्रिगेड जी आहे प्रवीण गायकवाड आणि श्रीमंत कोकाटेंची, ही शरद पवारांबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राहते. जरी मध्यंतरी प्रवीण गायकवाड आजही जयंत पाटलांच्या सोबत शेकाप मध्ये आहे, शेकाप बरोबर आहे, तरी पण फारसं कार्य नाहीये. वैचारिक दृष्ट्या प्रवीण गायकवाडांची नाळ ही शरद पवारांची जोडलेली आहे. ते शरद पवारांबरोबरच फिरतात. मग हा ठपका जो आहे की आपण राष्ट्रवादीची बी टीम आहोत, हा सुद्धा आज पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडनं पुसला आहे. ते आज शिवसेनेबरोबर मित्रपक्ष म्हणून युती करून बसले आहेत. उद्या महाविकास आघाडीमध्ये ते जर का आले तर शिवसेनेचे मित्रपक्ष म्हणून असणार आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस याचं कुठलंही वावडं नाहीये, कारण त्यांच्याशी त्यांची तशी नाळ आधीही जोडलेली आहे. यानं त्या निमित्तानं जेम्स लेन प्रकरण आणि भांडारकर इन्स्टिट्यूटवरचा हल्ला हा त्यातला महत्वाचा पाडा आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की संभाजी ब्रिगेडची शिवसेनेला काय मदत होऊ शकते. तेव्हा शिवसेनेनं अशा परिस्थितीमध्ये की जिथे खरी शिवसेना कोणाची हा फैसला सुप्रीम कोर्टात लटकलाय, तेव्हा इतकी तत्परता दाखवली की आजच उद्धव ठाकरे स्वतः आले आणि घोषणा केली आहे युतीची. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचा विषय हाती घेतला तो महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर. म्हणजे कधी, जेव्हा शिवसेनेनं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली, सरकार स्थापन केलं, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंचा विचार, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे हे सांगायला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली. याचा अर्थ काय, उद्धव ठाकरेंना उशिरा का होईना अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात आपल्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पटायला लागले. ते विचार प्रपोगेट म्हणजे त्याचा प्रसार करावा असं वाटतंय. याचं कारण असं की आता उद्धव ठाकरे म्हणतायत की आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारी हिंदुत्व आहे, ते सर्वसमावेशक हिंदुत्व आहे, ते ब्राह्मण्यवादावरती कडाडून विरोध करणार आहे, मनुवादाला झिडकारणारा आहे, व्यवहार्य असं हिंदुत्व आहे, नव हिंदुत्व आहे, प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. तर मग ते जे हिंदुत्व आता शिवसैनिकांना सांगायची वेळ आलेली आहे. तर शिवसेनेकडे ना नेते आहेत प्रबोधनकारांचा विचार सांगणारे, ना कार्यकर्ते आहेत. पण आज ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत आपण एकत्र येत असल्याचं किंवा आपण युती करत असल्याचं जाहीर केलं, तेव्हा उद्धव ठाकरे जे म्हणाले ते फार इंटरेस्टिंग आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत हे आपण बघू आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांच्यासाठी ब्रिगेड काय महत्वाची आहे याचं विश्लेषण सरांकडनं ऐकूया. आधी उद्धव ठाकरे काय म्हणतात ते आपण ऐकू. आज म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हणतो. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड
सगळ्या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. याचं कारण आपण जे म्हणालात की केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, मारून टाकणं, प्रादेशिक पक्ष इतर पक्ष संपवून टाकणं, त्यालाच लोकशाही मानणारे काही लोक हे आता बोलायला वागायला लागले. आणि येत्या काही काळामध्येच मी अनेकदा म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आमचा लढा सुरू आहे, न्यायदेवतेवरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण हा जो काही निकाल लागणार आहे, निर्णय होणार आहे, तो केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा असेल असं नाही, तर या देशामध्ये यापुढे लोकशाही राहील का बेबदशाही राहील हे ठरवणारा तो ऐतिहासिक निकाल असणार आहे. असं त्याच्याबद्दल मी आज जास्त बोलत नाही, पण आपण जो विचार करून सोबत आलेला आहात, गेले महिना 2 महिने अनेक जण जे आपल्या विचाराचे आहेत पण आणि काही हे शिवसेनेच्या विचाराशी जवळपास सुद्धा येणारे नाहीत, अशी काही लोक ती स्वतःहून येऊन मला सांगतात की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. मी स्वागत एवढ्यासाठीच केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी. तर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मी उद्धव ठाकरे जे बोलले ना त्याचा झिस्ट काढलाय. उद्धव ठाकरे असं म्हणाले की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती नाही, आमचं हिंदुत्व पटल्यानं आम्ही एकत्र येत आहोत. शिवप्रेमी असल्यानं रक्त एकच आहे, दुहीच्या थापाला गाडून टाकू, एकत्र येत नवा इतिहास घडू. उद्धव ठाकरे असं का म्हणतात? कारण उद्धव ठाकरेंना संभाजी ब्रिगेडची ताकद कळली, जी सुप्त आहे. मी आधीही सांगितलं, म्हणजे आधी विश्लेषण करतानाही सांगितलं की संभाजी ब्रिगेडला राजकीय ताकद नव्हती, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यामुळे सामाजिक ताकद त्यांची मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे. आणि मग ही एवढी मोठी ताकद जर का एक सुप्त आहे, जी राजकीय दृष्ट्या चॅनलाइज आतापर्यंत झालेली नाहीये, आणि मग प्रबोधनकार ठाकरेंचा विचार जर का हा तळागाळातल्या लोकांमध्ये जर का पोहोचवायचा असेल तर तुम्हाला कार्यकर्ते लागतात. असे कार्यकर्ते लागतात की जे विचारानं तयार आहेत. तर संभाजी ब्रिगेडचे जे मराठा बहुजन कार्यकर्ते मिळणार आहेत शिवसेनेला, प्रबोधनकार ठाकरेंचा विचार हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, किंवा आता जी बदलती परिस्थिती आहे की शिवसेना जिथे अस्तित्वाची लढाई लढते आहे उद्धव ठाकरेंची, तिथे हा एक ऍडिशनल फोर्स मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला मिळतोय की जो लर्नेड आहे, ज्याला फुले शाहू आंबेडकरांचा विचार माहिती आहे, ज्याला राज्यघटना माहिती आहे, ज्याला छत्रपती शिवरायांचा विचार तो कळून पाहिलेला आहे. असा संभाजी ब्रिगेडचा थोडा बहुत जेवढा काही असेल तो कार्यकर्ता शिवसेनेला ऍडिशनल फोर्स म्हणून मिळतोय. आणि ही एक जमेची बाजू ही संभाजी ब्रिगेडची आजच्या युतीमध्ये आहे की शिवसेनेला ते काय देऊ शकतात. एक तर प्रबोधनकारांचा विचार काय आहे हे संभाजी ब्रिगेडला माहिती आहे, त्या विचाराच्या अनुषंगानेच त्यांनी गेली काही वर्ष काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा त्यांना विचारांचा तसाही लाभलेला आहे. हिंदुत्व जे आहे ते बहुजनकारी हिंदुत्व आहे. जर का प्रबोधनकारी हिंदुत्व शिवसेनेचं आहे तर संभाजी ब्रिगेडचं बहुजनकारी हिंदुत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारं छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे, ते मुस्लिम द्वेष्टे नव्हते, ते रयतेचे राजे होते, हे मानणारा संभाजी ब्रिगेड आणि त्यांची जी पितृसंस्था आहे मराठा सेवा संघ ती आहे. प्लस मराठा आणि बहुजन युवा वर्ग कार्यकर्त्यांमध्ये मोठा आहे की जो स्किल्ड आहे आणि तो तळागाळातला गरीब आहे. खास करून मराठा आरक्षणाच्या क्रांती मोर्चामध्ये, क्रांती मोर्चाचं आयोजन जरी मराठा समाजातल्या ज्येष्ठांनी केलं असेल किंवा मातब्बर नेते मंडळींनी केलं असेल, रसद पोहोचवली असेल, पण जो जमिनीवरती राबणारा जो कार्यकर्ता होता, अनेक मोर्चांमध्ये जे काही 15-20 मोर्चे खास करून निघाले मोठ्या मोठ्या शहरांमधले, मीच तर 14 कव्हर केले होते एका वृत्तवाहिनीसाठी. तर तिथे जो काम करणारा जो कार्यकर्ता होता तो बहुतांशी संभाजी ब्रिगेडचा, या म्हणजे कोणाच्या, पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता होता. आणि मग फक्त पुणे एक अपवाद, पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेड जी आहे ती दोघांची ताकद आहे, म्हणजे यांची पण आहे त्यांची पण आहे, प्रवीण गायकवाडांची. हा, तर तिथे एक अपवाद वगळला तर मग इतरत्र या संभाजी ब्रिगेडची ताकद तशी वर्कफोर्स मध्ये मोठी आहे. तर ती एक ऍडिशनल फोर्स म्हणून शिवसेनेला मिळते आहे. याचं उदाहरण क्रांती मोर्चा, मराठा क्रांती मोर्चामध्ये जो कार्यकर्ता राबला तो बहुतांशी
हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता होता. आता राजकीय पक्षाचा जो फायदा असतो शिवसेनेला, की तुम्हाला विचार समोर न्यायचा असतो, तुम्हाला तो विचार पटवून मतांमध्ये परिवर्तन त्याचं घडवून आणावं लागतं. ते काम आता शिवसेनेला करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा एक ऍडिशनल फोर्स मिळणार आहे. कारण शिवसेनेला मतं द्या हे सांगायचं काम संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पण न कळत आता करणार आहेत, करावं लागणार आहे, का नियुक्ती झालेली आहे. आणि संभाजी ब्रिगेडचा हेतू काय की 2016 मध्ये ते राजकीय पक्ष झाले सामाजिक संघटनेवरनं, आणि त्यांची लढाई आतापर्यंत त्यांच्याच दुसऱ्या संभाजी ब्रिगेडशी होती, प्रवीण गायकवाडांच्या. तर ती आता बंद झालेली आहे. ते एक स्टेप वर गेलेले आहेत आणि त्यांनी शिवसेनेबरोबर युती केलेली आहे. म्हणजे दुसरी जी संभाजी ब्रिगेड होती प्रवीण गायकवाडांची, त्याच्याशी त्यांची लढाई राहिली नाही. आता एक राजकीय पक्ष म्हणूनही त्यांना शिवसेनेबरोबर मित्र पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यांच्यासाठी विन विन पेक्षा मोठी म्हणजे शिवसेनेला आज पडत्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडची साथ लाभली असेल, तर वर चढण्यासाठी संभाजी ब्रिगेडला शिवसेनेनं हात दिलाय असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे यांचाही त्यामध्ये फायदा आहे. प्लस संभाजी ब्रिगेडला आतापर्यंत विचाराचे कार्यकर्ते होते, वैचारिक क्रांती घडवून आणू पाहत होते, त्यांना आता राजकीय फायदा त्यातनं मिळू शकतो. त्यातनं काही लोक उमेदवार म्हणून उभे राहतील, राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करतील, सामाजिक त्यांना सत्तेची किंवा लाभाची पदं पुढे मिळतील, जी आतापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या कोण्याही कार्यकर्त्याला कोणाला मिळालेलं नाही. पण नाही, इथे एक प्रश्न असा आहे की संभाजी ब्रिगेडची अशी वोट बँक आहे का, म्हणजे ठराविक पट्ट्यात त्यांना मतं मिळतील अशी काही परिस्थिती आहे का की ज्याच्यामुळे शिवसेनेला फायदा होऊ शकेल? मी आधीही सांगितलं आणि माझा एक लेख एका टाइमलाईनला आहे की मराठा वोट बँक ऍज सच महाराष्ट्रामध्ये काहीही नाही. जर का 16% आरक्षणाची शिफारस मराठा समाजासाठी केली होती राज्य सरकारनं आणि कोर्टानं मग 12-13% दिली, तर 16% म्हणजे 50%, म्हणजे 32% मराठा वोट बँक आहे असं राज्य सरकारला वाटतंय. माझा दावा आहे की मराठा समाजाची वोट बँक ऍज सच ही कोण्याही एका व्यक्तीच्या किंवा कोण्याही पक्षाच्या दावणीला कधीही बांधली गेलेली नव्हती. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली त्या राणे समितीनं, ते नारायण राणेच 2014 मध्ये कुडाळमधनं हरले. त्यानंतर ज्या सरकारने हे आरक्षण लागू केलं होतं 2014च्या निवडणुकीमध्ये, ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हरलं आणि भाजपचं फडणवीस सरकार आलं. त्यानंतर ज्या फडणवीस सरकारने हे मराठा आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवून धरलं, त्यांना 122 पेक्षा जाऊन 105 जागा कमी आल्या आणि त्यांची सत्ता पण आली नाही, महाविकास आघाडीचं सरकार आलं. सांगायचं तात्पर्य हे आहे की मराठा समाजाची वोट बँक आरक्षण दिलं म्हणून किंवा कामं केली म्हणून कोणा एका पक्षाकडे झुकेल असं आजवर कधी झालेलं नाही. मराठा समाजामध्ये सुद्धा कोणा एका नेत्याला मराठा समाज एकतर्फी मानतोय असंही काही नाही. म्हणजे शरद पवारांच्या मागेच सगळा मराठा समाज असंही नाही. प्लस माझं तर एवढं म्हणणं आहे की मराठा समाजाची जी टक्केवारी सांगितली जाते ती प्रॉक्झी पण आहे. म्हणजे त्यात जर का वर्गीकरण करायचं झालं, ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे असे आणि ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नाही असे 1-2, जे स्वतःला मराठा म्हणून घेतात आणि जे खरंच मराठी शहाण्णकुळे आहेत ते. तिसरी अशी आहे की मराठ्यांच्या ज्या पोटजाती म्हणून आहेत ते जर का मराठे आपल्याला म्हणत असतील तर ते खरंच मराठे का, असाही विषय आहे. त्यामुळे काय होतंय की ही बहुतांशी प्रॉक्झी वोट बँक दिसते. यातल्या अनेकांकडं, मग ते कुणबी असू दे किंवा आणखीन काय असू दे, किंवा निजामानं सरसकट मराठवाड्यामध्ये मराठ्यांनाही मराठा म्हटलेला आहे आणि कुणब्यांनाही जातीच्या प्रमाणपत्रावरती मराठा म्हटलेला आहे. तिथं कुणब्यांवरती निजामाकडनं अन्याय झाला म्हणून ते आज मराठे झालेले आहेत आणि मग आज आम्ही मराठीच आहोत. आणि मग त्यातनं रोटीबोटी व्यवहार झाला आणि मग रोटीबोटी व्यवहार झाल्यामुळं मराठा कुणबी असे एक होऊन ही वोट बँक फोपावली. पण त्यामध्ये किती लोकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे आणि कितींकडे नाही हा संशोधनाचा विषय आहे. एक विषय तर असा आहे की गेल्या 20-25 वर्षांमध्ये विदर्भातनं सून आणायची जी तिरळे कुणबी समाजाची आहे, जिच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे. म्हणजे उद्या जर का जिल्हा परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थेचं महिला आरक्षण आलं तरी सीट घरीच राहते आणि ओबीसी आरक्षण आलं तरी सीट घरी राहते.
कारण सून ही पिरळ कुणब्यांमधली मराठ्यांनी केलेली आहे आणि मुळात हा जो मराठा स्वतःला म्हणतो हाही मूळचा कुणबी आहे, पण निजामानं त्याला जातीचं सर्टिफिकेट देताना मराठा केलेला आहे. तेव्हा हा जो वोट बँकेचा विषय आहे की मराठा समाजावरती लक्ष, म्हणून मी म्हटलंय की संभाजी ब्रिगेड आणि त्याची जी पितृसंस्था आहे मराठा सेवा संघ यांनी आधीपासून काम काय केलंय की मराठा सेवा संघ, मराठ्यांची सेवा करणारा इतर जो काही उपप्रकार आहे पोटजाती आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन सगळेच मराठे अशी मोहीम राबवली आणि त्यामुळं मराठा सेवा संघ आणि त्यानंतर मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडमध्ये मराठा आणि बहुजन कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आहेत. अगदी धनगर, माळी, त्यानंतर कुणब्यांमध्ये 5 प्रकार मगाशी मी सांगितले ते, आणि 96 मराठी, असा हा सगळा पसारा खूप मोठा करून ठेवलेला आहे. आज तो जो मोठा झालेला पसारा आहे ना, त्याला जर का राजकीय आयाम या शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीनं मिळाला तर एक मोठी पॉलिटिकल पॉवर किंवा राजकीय शक्ती ही उद्धव ठाकरे एनकॅश करू पाहतात. पण याच्यात एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडलाय हा. की प्रवीण गायकवाड यांची जी संभाजी ब्रिगेड आहे हा. ती मग आता शिंदे गटाकडे जाईल का? अर्थात तिला तसं काय नाही, राजकीय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, तो मलाच विचारायला पाहिजे. प्रवीण गायकवाड कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रज्वल धुमाळ असं नाव आहे प्रज्वल प्रेक्षक. धुमाळ, यस. तर प्रवीण गायकवाड किंवा प्रवीण गायकवाडांची संभाजी ब्रिगेड जी सामाजिक संस्था आहे, जी मध्यंतरी जयंत पाटलांच्या शेकाप बरोबरही गेली होती आणि आताही आहे म्हणतात, अजून त्यांनी रिसर काडीमोड केलेला नाहीये शेकाप बरोबर प्रवीण गायकवाडांनी. प्रवीण गायकवाड शरद पवारांना दुखवून किंवा शरद पवार आहेत तोवर राष्ट्रवादीला किंवा शरद पवारांना दुखवून शिंदे गटाकडे किंवा भाजप सोबत जाणार नाही. कारण त्यांची वैचारिक नाळ ही शरद पवारांची जोडलेली आहे आणि अनेक विषय प्रवीण गायकवाडांच्या संभाजी ब्रिगेडने हाती घेतलेली आहे. त्यातला एक विषय जो आहे ना तो आहे सध्या सुरू आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा आज हे जे वर्ष आहे शताब्दी वर्ष, त्या निमित्तानं त्यांच्या शताब्दी वर्षासाठी काम करण्याचं एक मोठं प्रयोग किंवा प्रयत्न हा संभाजी ब्रिगेडनी चालवलेला आहे. मग त्यामध्ये स्वतः प्रवीण गायकवाड हे सक्रिय सहभागी आहेत आणि अशामुळे शरद पवारांच्या खूप जवळ आहे. मला नाही वाटत की शिंदे गटाकडे ते जातात. पण नाही, याच्यात एक अजून प्रश्न असा आहे की गायकवाडांकडे असलेली संभाजी ब्रिगेड आणि खेडेकरांकडची संभाजी ब्रिगेड जी ठाकरेंसोबत गेले, या 2 ब्रिगेड मध्ये काही वाद आहे का? नाही. आता हे दोन्ही ब्रिगेड आहेत ना तशा खूप व्यवहारी आहेत. बरं. त्यांना हे माहिती आहे की आपल्यातला जो वाद आहे हे पत्रकार आशिष जाधवांसारखे जे काही 4-5 लोक आहेत यांनाच माहिती आहे. अच्छा. हे पण समाजाला काही माहिती नाहीये. तेव्हा बहुतेक पत्रकारांना खास करून टीव्ही चॅनलचा गोंधळ उडतो की नेमकी संभाजी ब्रिगेड कोणती, किंवा त्यांना ते माहितीही नाही. मग ते प्रवीण मग ते म्हणतात नाही आम्हाला आमचा नका घेऊ, ते यांचा घ्या. म्हणजे यांच्यात कसं आहे, भावकीमध्ये ते 2 घरं असतात ना, हे जाधव की ते जाधव, आणि मग ते कन्फ्युज झाल्यावर म्हणतात यांना कशाला आपली भांडणं सांगायची. ते म्हणतात ठीक आहे गुरुप्रसाद जाधव आहेत ते तिकडे, त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. तसं ते आहे. आणि मग गुरुप्रसाद जाधवांकडे गेले की ते सांगत बसत नाही की ते आशिष जाधव दुसरा आहे, तेव्हा हे घ्या आशिष जाधवांचा हा नंबर आहे, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. तसं या 2 संभाजी ब्रिगेडमध्ये आहे. म्हणजे शिंदेची स्वतःहून वाद कधी चव्हाट्यावरती आणत नाही. म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे ते 2 गट आहेत. तसा तितका वाद नाही, दोघांमध्ये नाही. मी सांगितलं नाही 5-6 महिन्यांपासून, म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हापासनं सोबत येण्याचे हे प्रयत्न चालले होते. सुभाष देसाईंच्या स्तरावरती यांच्या 5 ते 6 बैठका झाल्या, 3 बैठका झाल्या आणि आज 4थी बैठक ही उद्धव ठाकरेंबरोबर झाली आणि मग उद्धव ठाकरे म्हणाले लागलीच घोषणा करू, असा तो विषय झालेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हापासून संभाजी ब्रिगेडला सोबत घ्यायचं हा विचार शिवसेनेच्या लेखी होता. सुभाष देसाई, मी म्हटलं ना सुभाष देसाई हे स्वतः मराठा नेते आहेत, सांगत नसले तरी मराठा नेते आहेत, ते संभाजी ब्रिगेड सोबत टच मध्ये होते. आणि मग आता त्याला मूर्त स्वरूप का आलं की आता गरज वाटली की खरंच आपण जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आहोत आणि इकडे एकनाथ शिंदेसह शिंदे गट आपल्यावर आरोप करतोय की तुम्ही भाजपशी प्रतारणा करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा केली, तर हे सांगण्यासाठी सुद्धा संभाजी ब्रिगेड आता हवी आहे की आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे, जे महाराष्ट्रातल्या
18 पगड ओबीसी समाजाला सोबत घेऊन, सर्वांना सोबत घेऊन जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आहे. जे ब्राह्मण्यवादाच्या विरोधात व्यवहारीपणा शिकवतं ते हिंदुत्व आहे. हे सांगण्यासाठी आता प्रशिक्षित केडर पाहिजे. ते शिवसेनेकडे नाही. शिवसेनेचा जो शिवसैनिक आहे तो भोळा भाबडा आणि भावनिक आहे. तो काही असलं फुले शाहू आंबेडकर आणि शिवरायांचा आठवावा प्रताप आणि तो विचार घेऊन प्रत्येकाला प्रबोधन करेल असा तो शिवसैनिक नाहीये. तो रांगडा आहे, तो भोळा आहे, तो भाबडा आहे, तो भावनिक आहे, तो फक्त मातोश्रीचे आदेश मानतो आणि तसा वागतो, तसा तो शिवसैनिक. पण आता हा जो काही केडर मिळालाय संभाजी ब्रिगेडचा तो वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आहे. तो कुठल्या तरी विचारानं आलेला, कारण हे सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेड झाला आहे. त्यामुळे ते 2016 साली. हो, त्यामुळे कार्यकर्ते तसे तयार झालेले आहेत. म्हणजे राजकीय पक्ष ही सोय होती, कारण मूळ जी सनद आहे रजिस्ट्रेशनची ती प्रवीण गायकवाडांकडे होती संभाजी ब्रिगेडची, आणि ते यायला तयार नाही. त्यांनी स्वतःची वेगळी संभाजी ब्रिगेड केल्यावर मग मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड बुडते की काय? मग त्याच्याऐवजी तसं काय होता कामा नये. 2 सामाजिक संघटना एकाच नावाने राहत नाही. मग एक सामाजिक संघटना मग राजकीय पक्ष बनते. तसं 2016 तो राजकीय पक्ष बनला. म्हणजे एक राजकीय पक्ष आहे आणि एक सामाजिक संघटना, एक सामाजिक संघटना आहे. तर आता संभाजी ब्रिगेड जो राजकीय पक्ष आहे 2016 बनलाय, तो शिवसेनेबरोबर मित्र पक्ष म्हणून त्यांनी युती केलेली आहे आणि ही युती फलद्रूप होईल. आता कदाचित असंही होईल की शिवसेनेबरोबर गेल्यामुळं एकाएकी संभाजी ब्रिगेड जी पुरुषोत्तम खेडेकरांची संभाजी ब्रिगेड आहे तिला एक पुश मिळाल्यामुळं किंवा बढती मिळाल्यामुळं हे या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत गायकवाडांचे प्रवीण गायकवाडांचे त्यातले काही इकडे जाण्याची शक्यता नाकारता येत या ब्रिगेडमध्ये. हा, कारण यांच्यामध्ये ना एक खूप चांगला अंडरस्टँडिंग ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे ते जाऊ शकतात. त्यांना आता कदाचित या संघटनेमध्ये भविष्य दिसू शकेल. किंवा असंही होऊ शकेल की उद्या ही जी दुसरी संघटना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाईल शरद पवारांमार्फत प्रवीण गायकवाडांची, असंही होऊ शकेल. नाहीतर असंही होईल की प्रवीण गायकवाड जे आजही पुरुषोत्तम खेडेकरांना मानतात, कारण त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांच्याच विचारांना प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेडचे पहिले नोंदणीकृत प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड झाले. आणि भांडारकर इन्स्टिट्यूट वरती जेव्हा हल्ला झाला आणि त्याचं श्रेय संभाजी ब्रिगेडनी घेतलं तेव्हा प्रवीण गायकवाड हे प्रदेशाध्यक्ष होते, म्हणून ते महाराष्ट्राला परिचित झाले. आणि नंतर आरक्षणाच्या संदर्भात असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं असेल आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं असेल, प्रवीण गायकवाड हे कायम व्यवहार्य भूमिका मांडणारे नेते म्हणून परिचित झाले. म्हणून ते सर्व पक्षांच्या जवळही होते, पण खास करून शरद पवारांच्या जवळ जास्त. आणि कदाचित शरद पवारांच्या सांगण्यावरून हे काय शेकापच्या जयंत पाटलांकडे गेले होते, पण आता पुन्हा ते शरद पवारांकडे आले. ऐकत असतील तर मला बोलतील आशिष काय सांगतोय, इट्स अ फॅक्ट. आता मला दुसरंच तुला सांगायचं आहे की ही संभाजी ब्रिगेड शिवसेनेकडे गेली म्हणून ही दुसरी संभाजी ब्रिगेड नाराज होईल असं वगैरे काही नाही. यांच्यामध्ये ते फाईन अंडरस्टँडिंग आहे. एका फोन कॉलचा प्रश्न असतो की चला चांगलं झालंय, आता आमचे पण कार्यकर्ते आहेत, तुमचे पण कार्यकर्ते, आपण सगळे सोबत असाही विषय, पण आपण वेगवेगळी शिवसेनेच्या दृष्टीने आयडेंटिटी मात्र शाबूत ठेवू. शिवसेनेच्या दृष्टीने इथं फायद्याची गोष्ट अशी आहे की शिवसेनेला जी कार्यकर्त्यांची कमी मागच्या काही दिवसांमध्ये पडू लागलेली होती, म्हणजे शिंदे गटासोबत मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते सुद्धा गेल्यामुळे त्या नेत्यांसोबत, तर ती जी जागा आहे ती भरून निघते. शिवसेनेच्या दृष्टीने 2-3 गोष्टी घडल्या. एक तर जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कोणाची केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये धनुष्यबाण चिन्ह गोठवायचं का की 2 शकलं शिवसेनेची करायची, 2 गट काढायचे, इथपर्यंत चर्चा चालली आहे. अशा वेळी शिवसेनेकडे इन्कमिंग नव्हतं. तर आता पडत्या काळामध्ये मातोश्रीच्या शिवसेनेसोबत एक मित्रपक्ष आला आणि तो असा आलेला आहे की ज्याची वैचारिक तयारी पूर्ण झालेली आहे सामाजिक संघटना म्हणून त्याच्या कार्यकर्त्यांची, आणि ते अनुकूल आहे शिवसेनेला. का तर प्रबोधनकारांचा विचार घेऊन उद्धव ठाकरे पुढे जात आहेत. म्हणजे आज प्रबोधनकारांच्या विचारांवरती ही युती झाली हेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय पत्रकार परिषदेवर. आणि म्हणून मग अशा वेळेस पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ लाभते आहे की जेव्हा लोकांमध्ये जायचं आणि त्यांना प्रबोधन करायचं आणि त्यांना सांगायचं, ही जी जबाबदारी आहे ती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवरती आली तर ते लीलया पेलू शकतात. कारण एक स्किल्ड असा कार्यकर्ता की जो वैचारिक दृष्ट्या आपली बाजू मांडू शकतो. ह्या ज्या संघटना असतात ना सामाजिक संघटना,
यांची एक जमेची बाजू असते. यांचा जो कार्यकर्ता आहे ना तो आपल्यासारखाच बोलका असतो. तो विचारानं तयार असतो. त्याला काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं पटवून द्यायचं आहे हे बाळकडून मिळालेलं असतं आणि त्याच मुशीत ते वाढलेले असतात. आणि तो एक स्किल्ड फोर्स जो आहे तो आज या युतीच्या निमित्तानं शिवसेनेसोबत जोडला गेलाय. आणि पडत्या काळात पुन्हा जी एक पोकळी निर्माण झाली, बघ ना की आतापर्यंत 4 पक्ष होते महत्वाचे, आता 5 झाले. शिवसेनेचा मातोश्रीचा शिवसेना, मातोश्रीची शिवसेना आणि शिंदेगड म्हणजे 4 चे 5 पक्ष झाले ना. अशा वेळेस शिवसेनेमध्ये जी पोकळी निर्माण झाली शिंदेगड गेल्यामुळे ती जागा भरून काढण्याचं काम काही प्रमाणात संभाजी ब्रिगेड करू शकतो. आज संभाजी आणि पुढे कदाचित आणखी प्रयत्न ठाकरेंचा असेल. एक्झॅक्टली इथून सुरुवात मला झाली. जी माहिती मिळते आहे ती ही आहे की या छोट्या मोठ्या सामाजिक संस्था ज्या आहेत संभाजी ब्रिगेडच्या आधी सुषमा अंधारे आल्या की शिवसेनेमध्ये प्रवक्ता झाल्या. सुषमा अंधारेंसोबत सुद्धा मोठा फोर्स आलेला आहे आणि तो दिसत नाही. सुषमा अंधारेंसारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचा फोर्स तुम्हाला कागदावर दिसणार नाही, पण त्यांचा जो वैचारिक प्रगल्भतेचा फोर्स जो आहे त्याच्यासोबत जोडलेला तो सुप्त असतो आणि तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. तो खूप तळागाळात असतं. आणि सुषमा अंधारेंचं काम जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या दुर्गम भागामध्ये आहे तो एक फोर्स जोडला गेलेला आहे. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आली आहे. उद्या आणखी कुठली तरी सामाजिक संस्था या निमित्तानं सोबत येईल सांगता येत नाही. तेव्हा शिवसेना आता काय करते आहे की आपल्या सोबत एक छोटे छोटे गट सोबत घेऊन प्रबोधनकार ठाकरेंचा विचार, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेऊन जे व्यवहारी आहे, जे बहुजनवादी आहे, जे ब्राह्मण्यवादाला विरोध करणार आहे त्या निमित्तानं सगळ्यांना सोबत घेऊन एक मोड बांधू पाहते. आणि आता या संभाजी ब्रिगेडला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे नेते विरोध करणार नाही, कारण सगळ्यांना आपापल्या मतदारसंघात निवडून यायचं आहे. हे जितके काही मराठा नेते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ते या आजच्या युतीला विरोध करणार नाहीत. ना शरद पवार करतील, ना अजित पवार करतील, ना बाळासाहेब थोरात करतील, ना अशोक चव्हाण करतील, ना नाना पटोले करतील. कारण सगळ्यांना माहिती की संभाजी ब्रिगेडची संघटना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणि स्वतः संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण या 15-16 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. जास्त उलट 20 जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये. तर तेव्हा आता ती रिस्क काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते घेणार नाही. ते म्हणतील चला ठीक आहे आपल्याला एक ऍडिशनल फोर्स आलेला आहे. कारण कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अभिसरण होणं फार गरजेचं आहे. वैचारिक अभिसरण जितकं होईल तितकी संघटना किंवा ती आघाडी पुढे जात असते. कारण आता सगळा खेळ जो आहे ना इथून पुढे हा विचारधारेवर अवलंबून असणार आहे की ज्याची विचारधारा पक्की त्याला सोबत ठेवायचं जेणेकरून शिंदेसारखं बंड होणार नाही, असा तो विषय आलेला आहे. आणि मी पुन्हा सांगतोय की जर का मुंबई महापालिकेच्या निवडणुका किंवा महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डिसेंबरच्याही पलीकडे गेल्या, जसा जसा वेळ लागेल तसं तसं ही जी क्षतिग्रस्त झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिला वेळ मिळेल ग्राउंड कव्हर करायला. म्हणजे ग्राउंड कसे कव्हर करतील तर काल सुषमा अंधारेंना घेतलं सोबत, आज पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडला घेतलं, उद्या आणखीन कोणाच्या सामाजिक संघटनेला सोबत घेतलं. असं करत 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 केडर जुळवण्याचं काम. आणि जेव्हा उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरा करायला निघतील तेव्हा जो प्रतिसाद मिळणार आहे, आता विचार करा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या राज्यभर दौरे करायला जातील तेव्हा शिवसैनिकांबरोबर हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ज्याला ब्रिगेडी म्हणून हिनवलं जातं किंवा संबोधलं जातं ते ब्रिगेडी पण असणार आहेत सोबत. आणि हे ब्रिगेडी बोलायला एकदम पोपट आहेत. ते राज्यघटनेपासून तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराजांपासून तर फुले आंबेडकरांचा विचार ते कुळून प्यालेले आहेत. ते कुठल्याही व्यासपीठावर गेले की त्यांची जी टेप आहे ते बरोबर वाजवतात. अमोल मिटकरी त्याचं एक जिवंत उदाहरण आपण बघतोय आमदार म्हणून. अमोल मिटकरी कोण होते? अमोल मिटकरी हे ब्रिगेडी संभाजी ब्रिगेडचेच. संभाजी ब्रिगेडच्या मुशीमध्ये पुरुषोत्तम खेडेकराचे शिष्य म्हणून तयार झाले आणि संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर बघून अजित पवारांनी त्यांचा हात धरला, राष्ट्रवादीचे आमदार केले. आज राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांमध्ये सर्वात जास्त आवाज अमोल मिटकरींचा आहे. इतका आवाज आहे की सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असू दे किंवा भाजपचे कार्यकर्ते असू दे, समर्थक असू दे, अमोल मिटकरींच्या नावाने नाका कुरडतायत किंवा शिव्या हसडतायत. मग एक ब्रिगेडी जर का राष्ट्रवादीमध्ये ही कमाल करू शकतो
तर शिवसेनेबरोबर अनेक ब्रिगेडी कार्यकर्ते जे येतील, त्यामुळे डोक्याला ताप हा शिंदे गट आणि भाजपचा होणार आहे ना. तुम्ही हाही फायदा जो शिवसेनेला या निमित्तानं होणार आहे विसरता कामा नये. आपण पोल क्रिएट केला होता, तर निकाल एकदा सांगूया प्रेक्षकांना की संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेला फायदा होणार का, असा प्रश्न आपण विचारलेला होता. तर होणार असं म्हणणाऱ्यांची संख्या ही 81% इतकी आहे, तर नाही म्हणणाऱ्यांची संख्या 15% आहे. 4% प्रेक्षक हे म्हणतात. असं का होतं ना, मला सांगतायत. आक्षेप आहे. मी जसं कसं विश्लेषण करतो त्यालाच हो जास्त येतात का? हा, म्हणून मी आधी चेक नव्हता केला, आता चेक केलं तर नाही, मला काही 81. दिवसांपासून जाणवलंय. नाही तुम्ही तुमची मतं देत जा, मी काय म्हणतो तसं तुम्ही, मी सांगतो तसं काय ऐकताय. तुमचं थोडस उलटही मत असू शकतं आणि ते मांडत जा तुम्ही. अर्थात तर तुमची मतं मांडत जा. मतं मांडत जा. वारंवार जितकी तुम्ही मतं मांडाल ना तितकं आम्हाला सुचेल आणि अनुभवातलं जे काही संचित आहे इकडून तिकडून मिळालेलं आजवरच्या पत्रकारितेत ते तुम्हालाही तुमच्यासोबत मला व्यक्त होता येईल, मांडता येईल, शेअर करता येईल. त्यामुळे यूट्यूबवर पाहताय तर यूट्यूबवर चॅटबॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं लिहा. जर आम्हाला फेसबुकवर पाहताय तर फेसबुकवरती सुद्धा तुमची मतं नोंदवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं नेहमीचं आव्हान की बरेच जण असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे, पण ते लाईव्ह व्हिडिओ बघत असतात, आपले इतर व्हिडिओ बघत असतात. तर त्या सगळ्यांना आव्हान आहे की आधी लोकमतचं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या फोनवर मिळू शकेल. आणि त्याचसोबतच जर का तुम्ही आता फेसबुकवरती हा लाईव्ह व्हिडिओ बघत असाल तर आपलं फेसबुकचं पेज आहे लोकमतचे, जे लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये सर महायुद्ध घेऊन लाईव्ह आज पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण महायुद्ध सुरू करतोय. ठीक 4:30 महायुद्ध सुरू करतोय. राज, अभी आपके पास 10 मिनिट. हा, ठीक 4:30 आपण महायुद्ध सुरू करतोय आणि आजचा विषय आहे की पुण्यातल्या पाषाण तलावावरती अविवाहित जोडप्यांना किंवा कपल्सला किंवा मित्रमैत्रिणींना मज्जाव केला गेलेला आहे महापालिकेकडनं. म्हणजे फिरण्यास बंदी केलेली आहे आणि कारण दिलेलं आहे की अविवाहित जोडप्यांच्या अशा पाषाण तलावाच्या भोवती फिरण्यामुळं पक्षी निरीक्षणाला बाधा येते. पक्षी निरीक्षण त्याला बाधा येते. तर हे कारण पुरेसं आहे का की खरंच ही गळचेपी आहे विचार स्वातंत्र्याची, संचार स्वातंत्र्याची, की आपल्याला कसंही नाही म्हणतायत पण निदान वागण्याचं स्वातंत्र्य आहे, स्वैराचार करण्याचं स्वातंत्र्य नाही, मज्जा करायला मज्जाव आहे. तर या विषयावरती असं आज आपण एक साधक बाधक चर्चा